महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 10 MIDC। मित्रांनो, महाराष्ट्र हे भारताचं सर्वात मोठं आर्थिक इंजन आहे। देशाच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 15% घरात आहे आणि या इंजनाला खरी ताकद मिळते ती MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून। आज महाराष्ट्रात 289 पेक्षा जास्त औद्योगिक वसाहती आहेत, पण यातल्या सर्वात मोठ्या जिथे अब्जाधीशांची उलाढाल होते आणि लाखो तरुणांना रोजगार मिळतो अशा टॉप 10 MIDC कोणत्या आहेत। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 10 MIDC कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, कागल 5 स्टार MIDC। सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। कोल्हापूर जवळ असलेली कागल 5 स्टार MIDC ही फाउंड्री, ऑटो कंपोनंट्स आणि टेक्सटाईल उद्योगासाठी ओळखली जाते। मित्रांनो, कोल्हापूर फक्त चपलासाठी नाही तर इथल्या सुट्ट्या भागासाठीही जगप्रसिद्ध आहे। इथून उत्पादित होणारे इंजिनचे सुट्टे भाग थेट युरोप आणि अमेरिकेत निर्यात केले जातात। रेमंड, सोगाट्स आणि किर्लोस्कर यासारख्या मोठ्या कंपनीचे प्लांट इथे असल्याने हजारो स्थानिक तरुणांना यामुळे थेट रोजगार मिळाला आहे। नंबर 9, तारापूर MIDC। मुंबईच्या जवळ पालघर जिल्ह्यात असलेली तारापूर MIDC ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या केमिकल आणि फार्मास्युटिकल हब पैकी एक आहे। इथे तब्बल 1500 पेक्षा जास्त छोटे मोठे कारखाने आहेत। विशेष म्हणजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ असल्याने या परिसराचा औद्योगिक विकास खूप वेगाने झाला। टाटा स्टील, JSW आणि आरती इंडस्ट्रीज यासारख्या दिग्गज कंपन्या इथे आहेत। कोरोना काळात जगभरात औषध पुरवठा करण्यात या MIDCचा खूप मोठा वाटा होता। नंबर 8, सुपा पारनेर MIDC। नंबर 8 वर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा MIDC। पुणे नगर हायवेवर असल्यामुळे ही आजच्या घडीला सर्वात वेगाने वाढणारी MIDC आहे। या ठिकाणी जॅपनीज आणि कोरियन इंडस्ट्रीज पार्क उभारलेले असून परकीय गुंतवणुकीचे हे एक नवीन आणि मोठे केंद्र बनले आहे। मीडिया आणि हायर सारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी इथे अब्जाधीश रुपयांची गुंतवणूक केली आहे। भविष्यात हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार आहे। नंबर 7, शेंद्रा बिडकीन MIDC। मराठवाड्याची शान असलेली शेंद्रा बिडकीन MIDC ही दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। मित्रांनो, ही साधी MIDC नाही तर ऑरिक सिटी अंतर्गत विकसित झालेली भारतातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी आहे। इथे अंडरग्राउंड केबलिंग आणि अत्याधुनिक वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे। इथे हायटेक इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल आणि फार्मा कंपन्या कार्यरत असून यातून लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होत आहेत। नंबर 6, तळोजा MIDC। नवी मुंबई आणि पनवेलच्या अगदी जवळ असलेली तळोजा MIDC ही लॉजिस्टिक, केमिकल्स आणि फूड प्रोसेसिंगसाठी प्रसिद्ध आहे। या MIDCची सर्वात मोठी ताकद म्हणजे इथून JNPT बंदर खूप जवळ आहे, त्यामुळे आयात निर्यात करणाऱ्या कंपन्यांसाठी ही जागा अत्यंत सोयीस्कर आहे। असाही इंडिया ग्लास, दीपक फर्टिलायझर्स आणि हिंदाल्को सारख्या कंपन्या इथे आपले उत्पादन घेतात। नंबर 5, वाळूज MIDC। मराठवाड्यातील आणखी एक महाकाय औद्योगिक वसाहत म्हणजे वाळूज MIDC। इसवी सन 1980च्या दशकात या MIDCची स्थापना झाली आणि याने मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलून टाकला। ऑटोमोबाईल आणि फार्मा उद्योगासाठी ही MIDC देशात प्रसिद्ध असून एका अंदाजानुसार इथे 1 लाखापेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो। बजाज ऑटोचा महाकाय प्लांट इथेच आहे, जिथून रोज हजारो दुचाकी बनून जगभरात जातात। यासोबतच इंड्युरन्स आणि व्हेरॉक सारख्या ऑटो कंपन्या इथे आहेत। नंबर 4, TTC MIDC। मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये तब्बल 25 चौरस किलोमीटरवर पसरलेला हा ट्रान्स ठाणे क्रीक म्हणजेच TCC औद्योगिक पट्टा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे। सुरुवातीला इथे केमिकल कंपन्या जास्त होत्या, पण आता या जागेने कात टाकली आहे। आज इथे महाकाय IT पार्क्स आणि कॉर्पोरेट ऑफिस आहेत। रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, मिलेनियम बिझनेस पार्क आणि हजारो इंजिनिअरिंग युनिट्सने भरलेली ही MIDCची नवी मुंबई विकासाचा कणा आहे। नंबर 3, रांजणगाव MIDC। नंबर 3 वर आहे पुण्याची रांजणगाव 5 स्टार MIDC। इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि व्हाईट गुड्स म्हणजेच TV, फ्रीज, वॉशिंग मशीन बनवण्यात ही MIDC देशात आघाडीवर आहे। परकीय कंपन्यांची ही सर्वात आवडती जागा आहे, कारण पुणे शहराच्या जवळ असल्याने इथे इंजिनियर्स आणि कुशल कामगार सहज उपलब्ध होतात। LG, वर्लपूल, फियाट जीप आणि ITC यासारख्या अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांची जंगी प्लांट्स इथे पाहायला मिळतात। नंबर 2, चाकण MIDC।
भारताची ऑटोमोबाईल कॅपिटल म्हणून चाकण MIDCला ओळखले जाते. ही MIDC इतकी मोठी आहे की तिचे फेज 1 ते 4 असे टप्पे पडले आहेत आणि हजारो एकरावर हा पसरलेला आहे. भारतातील एकूण ऑटोमोबाईल निर्यातापैकी एक खूप मोठा टक्का फक्त चाकणमधून जातो. इथे 750 पेक्षा जास्त मोठे कारखाने आहेत. फॉक्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, महिंद्रा आणि बजाज यासारख्या जगातील टॉप कंपन्यांचे प्रकल्प इथे आहेत. क्षेत्रफळ आणि उलाढालीच्या बाबतीत चाकणची बरोबरी करणं खूप कठीण आहे. नंबर 1, बुटीबोरी 5 स्टार MIDC. मित्रांनो, विकसित क्षेत्रफळाचा विचार केला तर नागपूरची बुटीबोरी MIDC ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक मानली जाते. ही MIDC तब्बल 2300 हेक्टरपेक्षा जास्त विस्तीर्ण जागेवर पसरलेली आहे. बुटीबोरीचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचं लोकेशन. हे भारताच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे इथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल पोहोचवणं अत्यंत सोपं आणि स्वस्त पडतं. हे मध्य भारताचं सर्वात मोठं लॉजिस्टिक आणि मॅन्युफॅक्चरिंग केंद्र आहे. इथे इंडोरामा सिंथेटिक्स, CA टायर्स आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांचे मोठे प्रकल्प आहेत. सोबतच इथे एक मोठा टेक्स्टाईल पार्कही उभारलेला आहे. विदर्भाच्या विकासाचं हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं इंजिन आहे.